नागपूर पोलिसांनी गोवंश तस्करांविरोधात एक मोठी आणि धडक मोहीम राबवली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसात शहराच्या विविध भागात सातत्याने धाडी टाकून पोलिसांनी गोवंश कायद्यांतर्गत तब्बल 6 गुन्हे दाखल केले आहेत। या कारवाई दरम्यान कत्तलखान्याकडे नेण्यात येत असलेल्या 56 गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी म्हणजेच गोरक्षण केंद्रात पाठवण्यात आले। तसेच पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे 400 किलो गोमांस जप्त केले। या अवैध धंद्यात सामील असलेल्या 8 मुख्य आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। नागपूर पोलिसांनी केवळ तत्कालित कारवाई न करता या गुन्ह्यांमध्ये वारंवार सक्रिय राहणाऱ्या टोळ्यांवर जरब बसवण्यासाठी जुन्या तस्करांवरही कायदेशीर फास आवडलाय। यापूर्वी गोवंश तस्करीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या 98 सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। या संपूर्ण मोहिमेदरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने, मास आणि इतर साहित्यासह एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत। गोवंश अनुषंगाने आम्ही एकूण या 3 ते 4 दिवसात 6 केसेस दाखल केले आहेत, 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। आपण ज्याच्यामध्ये 56 गोवंश यांना मुक्त केलेलं आहे आणि तसंच 400 किलो मांस हे पकडण्यात आलेलं आहे आणि त्या आरोपींवर कारवाई झालेली आहे। एकूण 8 आरोपी आपण या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे गोवंश संदर्भात यापूर्वी जे काही आरोपी होते अशा एकूण 98 आरोपींवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे आणि त्यांना 2 ते 3 दिवसाकरता आपण येथून बाहेर काढलेलं आहे आरोपींना। या एकूण 6 केसेसमध्ये जे आपण कारवाई केली, 56 गोवंश आपण मुक्त केलेले आहे, त्याच्यामध्ये एकूण आपण 19 लाखाच्या दरम्यान पूर्ण ह्याच्यामध्ये मुद्देमाल आपण असं म्हणू शकतो तर तेवढं आपण जप्त करण्यात आलेलं आहे त्या किमतीच्या गोवंश। आणि ही सगळी कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त तसंच आमचे सहआयुक्त नॉर्थ रिजनचे आमचे ॲडिशनल CP DCP झोन 3 सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मेंढे आणि त्यांच्या स्टाफनी तहसील हद्दीमध्ये स्वतः पेट्रोलिंग करून कारवाई केलेली आहे।